कसं असतं ना, आपण जी गोष्ट ठरवतो ती गोष्ट कधीच होत नाही. माझ्या बाबतीत तर खरं आहे तसं, का मी जी गोष्ट कधी ठरवली ना, ती गोष्ट कधी होत नाही. काही ना काही मध्ये प्रॉब्लेम येतात. आज माझ्या बाबतीमध्ये असंच काही झालं. आज मला त्या जुन्या बांगड्या काढायच्या होत्या आणि नवीन बांगड्या आणलेल्या होत्या. मला त्या घालायच्या होत्या. पण ते जाडच्या जाड कडे होते, पण वाटलं नव्हतं ते फुटतील म्हणून. डाव्या हातातला कडा काढला, व्यवस्थित निघाला आणि उजव्या हातामधला जेव्हा मी कडा काढायला गेले, तर तो काढतानाच एवढा डेंजर फुटला, की त्याची जाडच्या जाड काच माझ्या हातामध्ये घुसून बसली. माझं इतकं अंगाचा थरकाप झालेला ना, की मलाच समजेना मी काय करू. मग ते नासकंड घेतलं. त्या नासकंडने ती काच ओढून काढली. ओढल्याच्यानंतर इतकं रक्त गेलं माझं, म्हणजे हळद लावली, बँडेज लावली, तरी ते रक्त थांबेना. कसं असतं ना, आपण जी गोष्ट ठरवतो ती गोष्ट कधीच होत नाही. माझ्या बाबतीत तर खरं आहे तसं, का मी जी गोष्ट कधी ठरवली ना, ती गोष्ट कधी होत नाही. काही ना काही मध्ये प्रॉब्लेम येतात. आज माझ्या बाबतीमध्ये असंच काही झालं. आज मला त्या जुन्या बांगड्या काढायच्या होत्या आणि नवीन बांगड्या आणलेल्या होत्या. मला त्या घालायच्या होत्या. पण ते जाडच्या जाड कडे होते, पण वाटलं नव्हतं ते फुटतील म्हणून. डाव्या हातातला कडा काढला, व्यवस्थित निघाला आणि उजव्या हातामधला जेव्हा मी कडा काढायला गेले, तर तो काढतानाच एवढा डेंजर फुटला, की त्याची जाडच्या जाड काच माझ्या हातामध्ये घुसून बसली. माझं इतकं अंगाचा थरकाप झालेला ना, की मलाच समजेना मी काय करू. मग ते नासकंड घेतलं. त्या नासकंडने ती काच ओढून काढली. ओढल्याच्यानंतर इतकं रक्त गेलं माझं, म्हणजे हळद लावली, बँडेज लावली, तरी ते रक्त थांबेना. कसं असतं ना, आपण जी गोष्ट ठरवतो ती गोष्ट कधीच होत नाही. माझ्या बाबतीत तर खरं आहे तसं, का मी जी गोष्ट कधी ठरवली ना, ती गोष्ट कधी होत नाही. काही ना काही मध्ये प्रॉब्लेम येतात. आज माझ्या बाबतीमध्ये असंच काही झालं. आज मला त्या जुन्या बांगड्या काढायच्या होत्या आणि नवीन बांगड्या आणलेल्या होत्या. मला त्या घालायच्या होत्या. पण ते जाडच्या जाड कडे होते, पण वाटलं नव्हतं ते फुटतील म्हणून. डाव्या हातातला कडा काढला, व्यवस्थित निघाला आणि उजव्या हातामधला जेव्हा मी कडा काढायला गेले, तर तो काढतानाच एवढा डेंजर फुटला, की त्याची जाडच्या जाड काच माझ्या हातामध्ये घुसून बसली. माझं इतकं अंगाचा थरकाप झालेला ना, की मलाच समजेना मी काय करू. मग ते नासकंड घेतलं. त्या नासकंडने ती काच ओढून काढली. ओढल्याच्यानंतर इतकं रक्त गेलं माझं, म्हणजे हळद लावली, बँडेज लावली, तरी ते रक्त थांबेना. कसं असतं ना, आपण जी गोष्ट ठरवतो ती गोष्ट कधीच होत नाही. माझ्या बाबतीत तर खरं आहे तसं, का मी जी गोष्ट कधी ठरवली ना, ती गोष्ट कधी होत नाही. काही ना काही मध्ये प्रॉब्लेम येतात. आज माझ्या बाबतीमध्ये असंच काही झालं. आज मला त्या जुन्या बांगड्या काढायच्या होत्या आणि नवीन बांगड्या आणलेल्या होत्या. मला त्या घालायच्या होत्या. पण ते जाडच्या जाड कडे होते, पण वाटलं नव्हतं ते फुटतील म्हणून. डाव्या हातातला कडा काढला, व्यवस्थित निघाला आणि उजव्या हातामधला जेव्हा मी कडा काढायला गेले, तर तो काढतानाच एवढा डेंजर फुटला, की त्याची जाडच्या जाड काच माझ्या हातामध्ये घुसून बसली. माझं इतकं अंगाचा थरकाप झालेला ना, की मलाच समजेना मी काय करू. मग ते नासकंड घेतलं. त्या नासकंडने ती काच ओढून काढली. ओढल्याच्यानंतर इतकं रक्त गेलं माझं, म्हणजे हळद लावली, बँडेज लावली, तरी ते रक्त थांबेना. कसं असतं ना, आपण जी गोष्ट ठरवतो ती गोष्ट कधीच होत नाही. माझ्या बाबतीत तर खरं आहे तसं, का मी जी गोष्ट कधी ठरवली ना, ती गोष्ट कधी होत नाही. काही ना काही मध्ये प्रॉब्लेम येतात. आज माझ्या बाबतीमध्ये असंच काही झालं. आज मला त्या जुन्या बांगड्या काढायच्या होत्या आणि नवीन बांगड्या आणलेल्या होत्या. मला त्या घालायच्या होत्या. पण ते जाडच्या जाड कडे होते, पण वाटलं नव्हतं ते फुटतील म्हणून. डाव्या हातातला कडा काढला, व्यवस्थित निघाला.